24 तासानंतर सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मुंबईकडे जाताना आडोशी बोगद्याजवळ प्रोप्लेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अद्यापही वाहतूक कोंडी न सुटल्यानं ट्रान्सपोर्टवाल्यांचं देखील मोठं नुकसान झालंय. बघूयात. 24 तासानंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. वाहनांच्या सुरक्षेसाठी मुंबईकडील वाहतूक बंद. मुंबईला जाताना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ प्रोप्लेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला आणि द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालाय. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटला होता. मात्र अजूनही महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. टँकरमध्ये प्रोप्लेन हा ज्वलनशील आणि स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ रोखण्यात आली होती. पुण्याकडील वाहतूक सुरळीत आहे, तर मुंबईकडे येण्यासाठी काही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर प्रवाशांना प्रवासासाठी कोणते पर्यायी मार्ग आहेत? तर ताम्हिणी घाट मार्ग म्हणजे पुणे, ताम्हिणी घाट, माणगाव आणि मुंबई. विशेषतः ज्यांना दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी, तर ज्यांना मुंबई उपनगरात जायचं आहे त्यांच्यासाठी माळशेज घाट मार्ग, पुणे, चाकण, नारायणगाव, माळशेज घाट, कल्याण आणि मग ठाणे. धोका टळल्यानंतर टँकरला 3ऱ्या लेनवर आणून लेनवरून मुंबईकडे धीम्या गतीनं वाहतूक सुरू करण्यात आली आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आणखीन बरेच तास वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर ताम्हिणी घाट मार्गे जर मुंबई आणि त्याचसोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमध्ये ट्रान्सपोर्टचे शेकडो ट्रक सुद्धा अडकून पडले आहेत. 24 तासाहून अधिक काळ अनेक ट्रक चालक रस्त्यावर ताटकळले आहेत. तहान आणि भुकेने व्याकुळ झालेल्या या ट्रक चालकांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यांनी थेट एक्सप्रेस हायवेवरच जेवण तयार केलं. मात्र पाण्याअभावी या ट्रक चालकांचे हाल सुरू आहेत. रात को भोर में 4 बजे से इधर फंसे हैं और इधर हमारे पास जो थोड़ा बहुत राशन पड़ा था वही खाना बना रहे हैं. प्रशासन से यही रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी जाम खोला जाए, क्योंकि हमारे पास पानी भी नहीं है और हाईवे पे जो है न चाय मिलता है न पानी मिलता है, न हमारे पास ज़्यादा राशन है कि बना के खा के इधर रुक सके ज़्यादा टाइम तक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 24 तासांपासून अधिक काळ उलटल्यानंतरही वाहतूक कोंडी न सुटल्यानं हायवेवरील फूड मॉलवर प्रवाशांची गर्दी बघायला मिळते आहे. उर्से टोल नाक्याजवळील फूड मॉलवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती मागील 20 तासाहून अधिक वेळ जो आहे तो वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. काल 5:15 वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ हा टँकर पलटी झाला आणि त्यानंतर संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली. मात्र आता 20 तास उलटून गेलेले आहेत. अनेक प्रवासी जे आहेत ते देखील या एक्सप्रेस हायवेवरती अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र भुकेने व्याकुळ झालेले हे प्रवासी जे आहेत त्यांनी आता या कार्निवल फूड मॉल जो आहे उर्से टोल नाक्याजवळ या ठिकाणी एकच गर्दी करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कुपनला देखील मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्षात खाद्यपदार्थ घेण्यासाठी देखील मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आणि प्रत्येकाला पहिल्यांदा आपल्याला खाद्यपदार्थ हवा आहे अशीच मागणी जी आहे ती प्रत्येकाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच जर पाहिलं तर या फूड मॉलवरती मोठ्या संख्येने हे प्रवासी जे आहेत ते देखील आल्याचं चित्र आहे. मुंबईकडे धीम्या गतीनं वाहतूक सुरू असली तरी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. रात्री 11 वाजेपर्यंत अडथळा दूर होईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी रात्रीपर्यंत सुटणार की अजून विलंब होणार हे पाहावं लागेल. चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, लोणावळा.